चला सामना चालू करायचा आहे. जेडी बोरगर संघ सलामीला आलेली जोडी. सलामीला कोण आहे? स्ट्राईक एंडवर भावेश, नॉन स्ट्राईक एंडवर तुषार. गोलंदाजी मार्क और गोलंदाज राजू. वही राजू जिसने भीम का साथ दिया और वही राजू जिसने धावीर महान का साथ दिया. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू, अप्रतिम चेंडू या ठिकाणी राजूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच सचिन दादा सकाळी आला तेव्हा नाणेफेकीच्या वेळी सांगत होता आम्ही असेच आलोय, आमंत्रण आलंय म्हणून आलोय आणि आमच्याकडे चांगले खेळाडू जे आहेत ते आज मिसिंग आहेत. पण जर हा संघ भोनंग सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून आज क्वार्टर फायनल मध्ये असेल तर नक्कीच दादा तुम्ही असेच जरी आला असलात तरी चांगल्या प्रिपरेशनने आलात. यावेळी आणखी एक अप्रतिम चेंडू. पंचांकडे वाईडची दाद मागितली परंतु पंच मात्र स्थिर आहेत. निर्धाव चेंडू. 2 चेंडू 0 धावा. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राजू सामना करेल तो म्हणजेच भावेश. नॉस्ट्राईक एंडवर तुषार. पाहूया काय होणार. यावेळी आणखी एक चांगला चेंडू डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. कोऑर्डिनेशन चुकलं. ओहो हो 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 परंतु 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 या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट मात्र गमवावं लागेल. हेच करायचं होतं तर विकेट का गमावला डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. पारस शिंदे मॅन फ्रॉम भिल्जी यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटिंग केले जाते. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाले. नवीन आलेला फलंदाज देवेंद्र. तर नक्कीच पारस शिंदे यांच्या माध्यमातून अप्रतिम डीजे ऑपरेटिंग. आणि जर भिलजी बोरघर किंवा त्या पट्ट्यातील गावांचा विचार केला किंवा भोनंग जरी गावांचा विचार केला तरी 101 कलाकार आणि गायक या गावात आहेत. ज्याचा वाढदिवस आताच आपण साजरा केला तो शेखर झावरे देखील एक उत्कृष्ट गायक आहे. नाटकामध्ये देखील काम करतो. सन्माननीय शांतारामजी शेलके आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. खारलँड विभागाचे माजी अध्यक्ष तत्पूर्वी आणखी एक गडीकार डीजे मास्टर. ती म्हणजेच धावसंख्या झाली पनू 2 चेंडू झालेत 5. 2 धावा झाल्यात चेंडू झालेत. पारस शिंदे यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटिंग. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी राजूच्या माध्यमातून. षटक संपलं. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली 2-2. नवीन आलेला फलंदाज आहे शैलेश. अजूनही जर पाहिलं तर देवेंद्र आणि शैलेश स्थिर आहेत परंतु भावेश आणि तुषार बाद झालेत. पुढचं षटक घेऊन कोण येणार. 4 षटकांचा सामना आहे. जर पाहायचं झालं तर 4 षटकात जर कुदेसारखा बलाढ्य संघ सुडकोली सारख्या बलाढ्य संघाला 47 धावांचं टार्गेट चेस करू शकत असेल तर नक्कीच जेडी बोरगर संघ आपल्याला देखील जास्तीत जास्त धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. पुढचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रदीप.
गोलंदाज प्रदीप उर्फ बाळा या ठिकाणी वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होईल. सामना करेल फलंदाज स्ट्राइक एंडवर असलेला फलंदाज देवेंद्र. शैलेश नॉन स्ट्राइक एंडवर देवेंद्र आहे. पहिला चेंडू घेऊन प्रदीप सज्ज होईल, तो म्हणजेच शैलेशसाठी. काय होणार? 2 धावा फक्त पहिल्या षटकात राजूने दिल्यात. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मागच्या सामन्यातील हिरो मॅन ऑफ द मॅच राजूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढचा षटक घेऊन गोलंदाज सज्ज प्रदीप. पहिलाच चेंडू, हो हो, 3ही स्टंप उखळलेत, परंतु धावसंख्या मात्र 0. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रदीप सज्ज होईल. धावीर मान संघ नक्कीच यावर्षी, कारण कुठे बक्षीस, नक्कीच यावर्षी कुठे बक्षीस लागलं होतं? रामराजमध्ये. परंतु जर पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये बक्षीस मिळवणं नक्कीच मानाची गोष्ट असेल. जेडी बोरगर संघ आपल्याला देखील मानाची संधी असेल, कारण आपला संघ देखील यावर्षी जास्त वेळा बक्षीस पात्र होताना दिसला नाही. पण नक्कीच संधी आहे. जेडी बोरगर संघ चांगला संघ आहे. कित्येक टुर्नामेंटमध्ये दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारता व्हायचा, परंतु क्वार्टर फायनलमध्ये पराभूत होत होता. पण नक्कीच आज संधी असेल. पुढचा चेंडू घेऊन प्रदीप सज्ज. सामना करेल शैलेश. प्रदीप टू शैलेश. पुढला चेंडू. यावेळी मोठा फटका. चेंडू हवेत उचललाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. झेल काही होत नाही आहे. 1 आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या साह्यानं या ठिकाणी धावसंख्या झाली ती म्हणजेच 4. श्री गणेश कुदे संघ मोनेश, ऑल द बेस्ट पुढच्या सामन्यासाठी. आणि उद्या 10 वाजता हजर राहा. पहिला सामना खेळा. जर नशीब असेल तर नशिबाचं घोडं नक्कीच या ठिकाणी एका ट्रॉफीवर आपलं नाव देऊन जाईल. काय होणार? काल नवतरुण खानाव, आज यातून, आणि उद्या 2, म्हणजे 4 ट्रॉफ्या. 4 ट्रॉफ्यांवर नाव कोण कोरणार? या सामन्यातून आपल्याला स्पष्ट होईल की या 4 पैकी एका ट्रॉफीवर आज कोण संधी घेऊन जाणार. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज प्रदीप सज्ज. सामना करेल तो म्हणजे फलंदाज शैलेश. हा देखील चांगला फटका येतोय. हा फॉली चेंडू होता. चेंडूला पाठवून दिला लॉंग ऑन रिझनला. त्या ठिकाणी करण कोंडके नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगलं थ्रो करतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते ती म्हणजेच 6. नक्कीच मित्रांनो, जेव्हा तुम्ही कमी पडत असता तिथूनच तुमच्या, जर पाहिलं तर गेम चेंजिंगला सुरुवात होते. बॅकफुटवर जायचं नाही आहे जेडी बोरगर संघ. अपयश जरी आलं तरी देखील त्याच्यावर ठामपणे उभं राहायचं आहे. हा चेंडू देखील अप्रतिम चेंडू नक्कीच नसेल असं वाटलं होतं. अप्रतिम आहे, परंतु पंचांचा इशारा येतोय. सोयर चेंडूचा, वाईट चेंडूचा. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली 7. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होईल तो म्हणजेच प्रदीप. निश्चितच पुढचा चेंडू. सामना करेल फलंदाज. हा मात्र चांगला फटका आलाय. करण कोंडके याच्या डोक्यावरून. चेंडू जाईल चौका. डीजे मास्टर. अकरा. पुन्हा एकदा डीजे मास्टर. डीजे मास्टर पेड प्रमोशन आहे का? पेड प्रमोशन आहे का डीजे मास्टर? नक्कीच अप्रतिम गाणी या ठिकाणी. मला सर्वात आधी डीजे मास्टर तुमचं काय आवडलं तर तुमचं माईक सिस्टीम आणि व्हॉइस क्वालिटी. एक सुंदर क्वालिटी या ठिकाणी दिलेली गेलेली आहे. कारण समालोचकाला जर चांगली व्हॉइस क्वालिटी मिळाली तर नक्कीच समालोचन करण्यासाठी रंगत येते. तत्पूर्वी चांगला फटका येतोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौका. डीजे का मौका. डीजे. गेलेला आहे शेखर जावरे. याला एकदा जोरदार टाळ्या शेखर साठी सुद्धा वाजवायच्या आहेत. बर्थडे बॉय आहे आजच्या दिवसातील. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळी मात्र चांगला चेंडू फेकला गेला. निर्धाव चेंडू फेकला गेला आणि इथे षटक संपल्याची घोषणा झाली. पहिल्या 2 षटकांअखेर धावसंख्या झाली 15.
नक्कीच मित्रांनो, जेव्हा आम्ही समालोचन करत असतो तेव्हा समालोचकाला पाहिजे असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजेच चांगली व्हॉइस क्वालिटी, चांगलं माईक सिस्टीम, चांगलं स्पीकर साऊंड सिस्टीम. तुम्ही डी जे ठेवा नका ठेवू, तुम्ही लाईव्ह ठेवा नका ठेवू, तुम्ही कशाही प्रकारे आयोजन नियोजन करा, परंतु चांगली व्हॉइस क्वालिटी असेल तर नक्कीच कॉमेंट्री करायला, समालोचन करायला जी मजा येते ती मजा या ठिकाणी या डी जे सिस्टीमने म्हणजेच भिलजी गावचे पारस शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहे. तर नक्कीच एकदा जोरदार टाळ्या या डी जे ऑपरेटिंगसाठी आणि या साऊंड सिस्टीमसाठी वाजवायची आहे. नक्कीच या आयोजकांचे या ठिकाणी आभार मानले जातील की आपण एवढ्या मोठ्या टुर्नामेंटसाठी या डी जे ऑपरेटरची निवड केली आणि अप्रतिम या ठिकाणी डी जे ऑपरेटिंग पाहायला मिळते. नक्कीच कुठे सामने असतील, कुठे हलत असेल, कुठे आणखी काही कार्यक्रम असेल, नक्कीच पारस शिंदे यांच्याशी संपर्क साधा. बास का कॉन्टॅक्ट नंबर देखील आपण देऊ. तर पहिल्या 2 षटकांअखेर 2 बाद 15 अशा धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येईल तो म्हणजेच सचिन पाटील, मॅन फ्रॉम महान. मग सचिन कांबळे, माफ करा, थोडंसं आडनावामध्ये कन्फ्युजन होतं, परंतु सचिन दादाला मी चांगला ओळखतो, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. निश्चितच अप्रतिम खेळी या महान संघानं केली. पुढचं षटक घेऊन सचिन कांबळे, मॅन फ्रॉम महान. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच देवेंद्र. शैलेशने अप्रतिम 2 चौकार लगावलेत. पुढचा चेंडू, यावेळी चांगला फटका आलाय, चेंडू आलाय तो म्हणजेच नक्कीच डिपकीवर सीमारेषा पार. चौकार. रामदेव बाबा पतंजली चौकार. डीजे धावसंख्या झाली 19. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा सचिन कांबळे सज्ज होतील. सामना करेल फलंदाज देवेंद्र. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल सचिन. सामना करेल देवेंद्र. पहिला चेंडू, माफ करा, दुसरा चेंडू. यावेळी चेंडू हवेत आहे, झेल खाली करण कोंडके. अप्रतिम प्रयत्न, परंतु प्रयत्नात यश नाही आहे. आर पार सीमा पर रामदेव बाबा पतंजली चौकार. डीजे का मौका. गाणं या चेंडूवर बॅक टू बॅक दुसरा चौकार आला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 23. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र चांगला चेंडू फेकलाय. नक्कीच अप्रतिम चेंडूची फेक झाली. धावसंख्येत 22च्या स्वरूपात 1 धाव आली. 1 धावेच्या साह्यानं धावसंख्या होईल ती म्हणजेच 24. स्कोररच्या भूमिकेत प्रणय शेळके, एक हार्ड हिटर खेळाडू. परंतु मित्रांनो, जेव्हा धावसंख्या 24 झालेली आहे, नक्कीच जर पाहिलं तर जेव्हा नोकरी जाते तेव्हा गावाला येऊन शेती करण्याची वेळ येते. तसं प्रणय शेळके तर झालंय, सामना हारलाय. त्यामुळे आता क्रिकेट खेळायचं सोडून स्कोररची तरी भूमिका बजावायची का? निश्चितच ते केलं जातंय या ठिकाणी. धावसंख्या झाली 24. पुढला चेंडू, यावेळी चांगला फटका आलाय. नक्कीच वाडीश लॉंग ऑनला पुन्हा एकदा करण कोंडकेच्या दिशेने. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र पुन्हा एकदा थोडासा खराब पाहायला मिळतोय. या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते ती म्हणजेच 26. अंतिम 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. या इनिंगचा विचार केला तर कुठेतरी 40-45 पर्यंत जर हा स्कोर गेला तर नक्कीच एक सन्मानजनक टोटल म्हणता येईल. आणि नक्कीच याच गोष्टीच्या आणि याच प्रयत्नानं या ठिकाणी खेळ करायचा असेल तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या जेडी ग्रुप बोरघर संघाला. अंतिम 2 चेंडू या षटकातील. सचिन कांबळे, मॅन फ्रॉम महान, गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी चांगला फटका आलाय. नक्कीच चेंडू मात्र वाऱ्याच्या वेगानं गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटची संधी. बॅक टू द पेव्हिलियन बॅट्समन डीजे मास्टर.
अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन कांबळे सज्ज होतील. सामना करेल फलंदाज नवीन आलेला फलंदाज शैलेश आहे. नवीन आलेला फलंदाज कोण आहे? विपुल. वाईट +1 धावसंख्येत 1-2 ने वाढ. धावसंख्या होईल 29. तत्पूर्वी अलिबाग तालुका युवा सेना अध्यक्ष सन्माननीय अजयदादा गायकर याचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर विनंती असेल अजयदादा आपल्याला की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. यावेळी चांगला फटका आलाय अलॉंग द कार्पेट. फटका गेलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजेच प्रत्येक षटकाराला अजयदादा गायकर याच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे व्यासपीठावर पाऊल ठेवलं काय आणि बक्षिसांना सुरुवात झाली काय. एकदा जोरदार टाळ्या अजयदादासाठी वाजवायच्या आहेत. कारण मित्रांनो युवा सेना चषकाची स्पर्धा होती. 3 दिवस मी त्या स्पर्धेमध्ये समालोचकाच्या भूमिकेत होतो आणि त्या स्पर्धेमध्ये महाजने संघाच्या अक्षत पारंगेला एका हॅट्रिकसाठी तब्बल जर पाहिलं तर 8500 रुपयाचं बक्षीस देण्यात ती स्पर्धा ठरली होती. नक्कीच आणि आता बक्षिसांची खैरात होणार. 3 षटकांअखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 31. अंतिम षटक गोलंदाज हॅट्रिकसाठी 5000. षटकारांची हॅट्रिक केली तर अजयदादा गायकर याच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच अजयदादा संधी आहे कारण मागच्या सामन्यात तुषारनं हॅट्रिक केली होती षटकारांची. पण सलग 4 षटकार ठोकले होते तुषारनं. पण यावेळी मात्र नक्कीच तुषार बाद झालाय. संधी असेल फलंदाजांना. गोलंदाज संकेत. पहिलाच चेंडू. अप्रतिम चेंडू आणि या ठिकाणी फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. डीजे ठिकाणी संधी आहे. 2 गडी बाद झालेत सलग. डीजे धन्यवाद. डीजे ऑन हॅट्रिक संकेत. पुढचा चेंडू घेऊन संकेत सज्ज होईल. सामना करेल फलंदाज नवीन आलेला फलंदाज अविनाश आहे. स्ट्राईक एंडवर वेगळा फलंदाज आहे. तत्पूर्वी खराब चेंडू म्हणजे हॅट्रिक अजूनही जिवंत असेल. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे विपुल. विकेट हॅट्रिकला संधी आहे या ठिकाणी. नक्कीच काय होणार. धावसंख्या झाली 32. 2 चेंडू 2 गडी बाद झाले. त्यानंतर स्क्वेअर चेंडू आलाय. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक गोलंदाज. यावेळी चांगला फटका. 1 धाव धावून पूर्ण होते. मिसफिल्ड झाली थोडीशी परंतु दुसरी धाव देखील चांगल्यारीत्या पूर्ण केली 2 धावांच्या साह्यानं. धावसंख्या झाली ती म्हणजेच 34. आता मात्र अंतिम 2 चेंडू या 3 चेंडू असतील या षटकातील या इनिंगमधील. धावसंख्या झाली 34. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत सज्ज. सामना करेल फलंदाज विपुल. यावेळी देखील चांगला चेंडू. नक्कीच ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. निर्धाव चेंडू. आणखी 2 चेंडू आहेत अजयदादा गायकर याच्याकडून. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे 2 षटकार अजूनही ठोकून जर पाहिलं तर आपल्या संघाचा स्कोर आणि आपला खिचा दोन्हीही जड होऊ शकतं. पुढला चेंडू गोलंदाज सज्ज. चांगला प्रयत्न या ठिकाणी. बॅटवर चेंडू कनेक्ट झाला परंतु मिसफिल्ड पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
या चेंडूवर देखील 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजे 36. आता मात्र षटकातील आणि इनिंगमधील अंतिम चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर काय होणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 36. यावेळी मात्र नक्कीच फ्रंट फूटवर गेला आणि शॉर्ट आर्म पूल केला. चेंडू गेलाय तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं. यावेळी मात्र 1-2 आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउट. धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल. नक्कीच धावा कशा प्रकारे चेस केल्या जाणार पुन्हा एकदा आपण या मैदानावर पाहू. तत्पूर्वी अलिबाग तालुका युवा सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अजयदादा गायकर याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर नक्कीच आजच्या दिवसातील बर्थडे बॉय बोनंग शाखा प्रमुख शेखर झावरे याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण अजयदादा गायकर याचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी सत्कार करायचा आहे. कारण मित्रांनो अजयदादा गायकर याची उपस्थिती नेहमीच प्रत्येक स्पर्धेला असते आणि आल्या आल्या जर पाहिलं तर बक्षिसांची खैरात केलेली आहे. तर या ठिकाणी अजयदादा गायकर याचा सत्कार होतोय. लगेचच जेडी गोरगर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सलामीचे 3 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत ते म्हणजेच धावीर महान संघाने. अजयदादा गायकर याच्या माध्यमातून या मंडळासाठी आणि या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची बहुमूल्य देणगी आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ठीक आहे चला पण फक्त सामना थांबवा. आणखी एक केक आपण कापून घेऊ. शेखर झावरे याचा वाढदिवस म्हटलं की शेखर किती केक कापतो दिवसातून. भरपूर केक कापले जातात तरी पण 10-12 होतात नक्कीच. यावेळेस थोडे कमी आहेत. लॉकडाऊनचा इफेक्ट आहे पण अजयदादा गायकर याच्या माध्यमातून हा केक आलाय आणि आमचा बाबू बघा केक आला म्हटलं की बाबू चालला. त्याला खाणं पिणं द्या कारण आज जर पाहिलं तर अतिशय जास्त समालोचनात तुम्हाला त्यांनी साथ दिलेली आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल या ठिकाणी शेखर झावरे याचा आपण पुन्हा एकदा वाढदिवस साजरा करतोय. तर चला डीजे मास्टर. उपस्थित आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. श्री अमर शेळके यांनी कृपया व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. धन्यवाद.
सन्माननीय अमरजी शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय सन्माननीय भाऊशेठ यांच्या हस्ते. पहिला चेंडू सोयर स्टेट बँकेचे ब्रँच फ्रेड बँकेचे ब्रँच मॅनेजर अलिबाग ब्रँच. विकेटचे हॅट्रिक साठी अजय दादा गायकर याच्या माध्यमातून 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर जर पाहिलं तर बॅटने ही 1 रन आली. धावसंख्या झाली 1 चेंडू 2 धावा, कोणताही गडी बाद नाही. जिंकण्यासाठी मला वाटतंय 39 धावांचं लक्ष आहे. तसं लक्ष कठीण नाही आहे, पण जेडी बोरगर संघ चांगली गोलंदाजी केली तर समोरच्या संघाला सोपं देखील राहणार नाही. पुढला चेंडू गोलंदाज, यावेळी मात्र चांगला लावडा फील झालाय. नॉट आउट पंचांनी सांगितलं. धावसंख्या स्थिरावली 2 वर. धावसंख्या स्थिरावली 2 वर. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज साहिल सज्ज होईल. सामना करील राजू. पुढला चेंडू, यावेळी चांगला फटका राजूच्या बॅट मधून. संधी आणि संधीचं सोनं. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन डीजे. चेंडू 2 धावा आणि राजू बाद झालाय. नक्कीच जेडी बोरगर संघ आज जर पाहिलं तर काय खाऊन आलाय. अप्रतिम खेळ या ठिकाणी जेडी बोरगर संघाकडून. नवीन आलेला फलंदाज संकेत मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असेल. स्ट्राईक एंडवर सचिन. यावेळी मात्र सचिनने ना आव देखा ना ताव, लेकिन गेंद गई बैक टू बैक. सेकंड विकेट डीजे मास्टर. कॅश साठी कोणी कॅश टिपला? शुभम. याला अजय दादा गायकर याच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि जर या चेंडूवर विकेट मिळवला तर अजय दादा गायकर याच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला असेल. तत्पूर्वी अमरजी शेळके यांच्या माध्यमातून या मंडळासाठी तब्बल 1000 रुपयाची बहुमूल्य देणगी आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या अमरजी शेळके यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. काय होणार? पॉवर प्लेचं षटक. 4 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी गारद केले. पुढचा चेंडू साहिल. नक्कीच मित्रांनो, काय करणार साहिल? हॅट्रिकला संधी. अजय दादाच्या माध्यमातून 2100 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका ना आव देखा ना ताव. षटकार. आहे, चौकार आहे, पण चेंडू मात्र षटकार झाला. तो सर्वांना दिसला. या ठिकाणी धावसंख्येत 6 ने वाढ झाली. धावसंख्या झाली 8. अंतिम चेंडू षटकामधील. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच संकेत. मला वाटते विजय मागच्या 2 सामन्यांमध्ये दिसला नाही, पण इथं मात्र आलाय. यावेळी चांगला फटका विजयाच्या दिशेनं गेलाय आणि या ठिकाणी चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमा पार.
या ठिकाणी जर पाहिलं तर मंथन शेलके आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय. मंथन शेलके या ठिकाणी कलिंगडाचं डिपार्टमेंट मला वाटतंय मंथनकडे आहे. 12 धावा झाल्यात. पहिलं षटक संपलंय. 12 धावा झाल्यात. दुसरं षटक घेऊन गोलंदाज विपुल. स्ट्राईक एंडवर अमित. त्याला घाई करा जराशी. विपुलला देखील अजयदादा संपूर्ण सामन्यासाठी आहे बक्षीस. विकेटच्या हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक अजयदादा गायकर याच्या माध्यमातून संपूर्ण सामन्यासाठी आहे. जेडी बोरगर संघ नक्कीच मला वाटते जेडी बोरगर यावर्षी किती ठिकाणी विजयी झालात. 2 बक्षिसं आलेली आहेत पण ह्या स्पर्धेमध्ये नक्कीच क्लीन बोल्ड डीजे. बारा आणि आणखी एक गडी बाद झालाय. नवीन आलेला फलंदाज मनीष. गोलंदाजी मार्कवर विपुल. चेतन शेलके आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षाजवळ आपले साथीदार आपली वाट बघतायत यायचं आहे. पुढचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. जगदीश दादा गायकर मला वाटतंय आज उपस्थित नाही आहेत परंतु आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं होतं. धावसंख्या स्थिरावली 12 वर. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील अंतिम 4 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर विपुल. चांगला फटका आलाय. झेल हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र सुटलाय. 1 2 आणि 2. नक्कीच 2च धावा या ठिकाणी येतील. 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 14. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. 9 चेंडू आणि 14 धावा या धावफलकावर आलेल्या आहेत. जर पाहायचं झालं तर अजूनही चेंडू बाकी आहेत. अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. पुढला चेंडू. यावेळी घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फाईन लेग रिजनला हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सामना करेल फलंदाज मनीष. हा देखील चेंडू इनसाइड एज घेऊन गेला. निर्धाव चेंडू. अप्रतिम षटक. 1 गडी बाद केला. अवघ्या 2 धावा खर्च केल्या. त्या 2 धावा देखील जर पाहिलं तर झेल सुटला त्या मुलं आल्या आणि म्हणूनच जर पाहायचं झालं तर निश्चितच अंतिम चेंडू. अंतिम चेंडू. हा देखील फटका काही बॅटवर घेता आला नाही. निर्धाव चेंडू. षटक संपलं आणि 2 षटकांअखेर धावसंख्या झाली फक्त 14. 12 चेंडू 25 धावांची गरज. विपुल याच्यासाठी अजयदादा गायकर याच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या विपुलसाठी देखील वाजवायच्या आहेत. गोलंदाज शैलेश. 12 चेंडू 25 धावांची गरज. विपुलला आणि त्या कॅचरला दोघांनाही 500 रुपये अजयदादाच्या माध्यमातून आलेले आहेत. शैलेश आता काय करणार. बक्षीस जिवंत आहे. हॅट्रिक मिळवा
आणि 2100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. यावेळी मात्र चांगला फटका, चेंडू फिरवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने. एक धाव तर धावून पूर्ण होईल. एका धावेच्या साह्याने नक्कीच 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 दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी झालाय. 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 16. आता मात्र जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 धावांची गरज. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच निश्चितच 11 चेंडू 23 धावा. तसं समीकरण कठीण नाही आहे, परंतु गोलंदाजीचा विचार केला तर समीकरण सोपं देखील नाही आहे. पुढला चेंडू यावेळी मात्र अतिशय जास्त बाहेर टाकलेला चेंडू होता. पंच जयेश शेळके यांचा इशारा, सोयर चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या वाईटच्या स्वरूपात 1 ने वाढते. धावसंख्या होते ती म्हणजेच 17. 17 का खतरा किसको लगता है. आमचा प्रणय शेळके म्हणतो की मला खतरा वितरा असल्या गोष्टींवर विश्वास नाही आहे. माझा गेम हा गेम आहे. पुढचा चेंडू यावेळी चांगला चेंडू, नक्कीच निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी कॉट बिहाइंड. नक्कीच जर पाहिलं तर आणखी एक गडी गारद डीजे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पाहूया काय होत आहे. पुढचा चेंडू इकडे बघ. नवीन फलंदाज आलाय प्रफुल्ल. पाहूया काय होणार. तर निश्चितच 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. यावेळी मात्र आणखी एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. नक्कीच जर पाहिलं मित्रांनो तर अप्रतिम खेळ. पुढचा चेंडू, चेंडू झालेत मला वाटतं 4 आणि धावसंख्या मात्र 17 वर स्थिरावले. पुढचा चेंडू यावेळी मात्र टॉपेज घेऊन चेंडू गेलाय. आणखी एक गडी बाद. चेडी बोरगर संघ, जोरदार टाळ्या या संघासाठी डीजे. आता मात्र षटकातील अंतिम चेंडू असेल. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर भरपूर धावा पाहिजेत. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 7. पुढला चेंडू गोलंदाज, हा मात्र खराब चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडूचा येतोय. धावसंख्या झाली 18. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 7. 7 त्रिक 21. 7 चेंडू 21 धावांची गरज. हा देखील खराब चेंडू. आणखी एक खराब चेंडूची फेक या ठिकाणी. आता मात्र 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुढला चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा झाडू शॉट. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेंडू जाईल सीमा रेषच्या दिशेने, चेंडू जाईल सीमा पार. चौकार डीजे मास्टर.
6 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर फलंदाज तुषार. नॉन स्ट्राईक एंडवर मनीष. सिद्धेश भगत डीजे यांच्या माध्यमातून आम्हा समालोचकांसाठी नक्कीच ज्याने कोणी दिले त्यांच्याकडून समालोचकासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आले आहे. धन्यवाद. हॅट्रिक साठी नक्कीच बक्षीस जिवंत आहे. अनिल दादा हॅट्रिक साठी 2100 रुपयाचं पारितोषिक अजय दादा गायकर याच्या माध्यमातून. यावेळी निर्धाव चेंडू. पुढला चेंडू. आणखी एक चांगला चेंडू. आता मात्र जर पाहिलं तर 4 चेंडू आणि चार चेंडू आणि 15 धावांची गरज. पुढला चेंडू. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज अनिल सज्ज होईल. उद्या भाऊशेठ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 50 रुपये म्हणजे संपूर्ण दिवसासाठी का? नक्कीच म्हणजे जमा झालेले आहेत. फक्त भाऊशेठ ज्याच्याकडे जमा कराल तो उद्या इथं दादा मग दादा उद्या हजर असेल, नाहीतर माणूसच गायब होईल. 4 चेंडू 14 धावांची गरज. पुढला चेंडू अनिल. आणखी एक चांगला चेंडू म्हणता येईल. 3 चेंडू 14 धावांची गरज. परफेक्ट व्ह्यू पंचांचा या ठिकाणी. जेडी बोरगर संघासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार टाळ्या. काय खेळ केलाय संघानं. नक्कीच मित्रांनो पोरग पास झालं तेव्हा जो फील येतो तो फील या ठिकाणी जेडी बोरगर संघाचे मालक जगदीश दादा यांना या ठिकाणी येत असेल. कारण आपला संघ 2 राऊंड जिंकायचा परंतु तिसऱ्या राऊंडला कुठेतरी कमी पडायचा. परंतु आज मात्र पाहूया यावेळी देखील चांगला चेंडू. इथे मात्र विजय निश्चितीचा चौकार नाही. चौकार तर येत नाही. या चेंडू विजय निश्चित करणारा चेंडू होता का? नक्कीच अजूनही थांबावं लागेल. धावसंख्या 3 ने वाढ होईल. धावसंख्या होईल 2 चेंडू 11 धावांची गरज. 2 चेंडू 11 धावांची गरज. 2 षटकार लगावणं गरजेचं. पुढला चेंडू. गोलंदाज अनिल सज्ज होतोय. नक्कीच या धावा कसल्या आहेत तर 4 चौकार हातातले सोडले होते महान संघानं, त्या या धावा आहेत. आणि नक्कीच जेडी बोरगर संघानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि त्यामुळे कुठेतरी हे फळ त्यांना आज मिळालंय. पुढचा चेंडू. यावेळी मोठा फटका. फुल टॉस चेंडू. गेम मध्ये ट्विस्ट. 1 चेंडू 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळं जर पाहिलं तर या चेंडूवर देखील षटकार ठोकणं गरजेचं आहे. परंतु फलंदाज तुषारने मात्र या ठिकाणी दाखवून दिलंय की मी देखील अजून थांबणार नाही आहे. डीजे मास्टर अप्रतिम गाणी या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. 1 चेंडू 5 धावांची गरज. काय होणार यावेळी? आणखी एक मोठा फटका. चेंडू सीमा पार. धावीर महान संघ. बघा मित्रांनो काय झालं. जे झालं ते झालं. या ठिकाणी विजयी झाला धावीर महान संघ. नक्कीच शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आला. एका क्षणात
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तुषार. 2 चेंडू 11 धावांची गरज आणि 2 षटकार ठोकून सामना जिंकवला. तुषार यायचा आहे. अजय दादा आपल्याला विनंती असेल आपण देखील कुठे जायचं नाही आहे. आणि विपुल आणि तो झेल ज्याने टिपला त्या दोघांना प्रत्येकी 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक अजय दादाच्या माध्यमातून आलेलं आहे. ते देखील या ठिकाणी घेण्यासाठी यायचं आहे. आणि नक्कीच तुषार अप्रतिम खेळ. रोहन कांबळे याच्या माध्यमातून देखील तुषारला 2 षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि अजय दादा गायकर याच्याकडून जेडी बोरकर संघाच्या 2 खेळाडूंना प्रत्येकी 500 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तुषार रोहन कांबळे याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. तुषार यायचं आहे. अप्रतिम खेळी तुषारच्या माध्यमातून. अजय दादा विनंती असेल एक सुंदर असं घड्याळ या ठिकाणी तुषारला द्यायचं आहे. नितीनजी शेळके यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स वॉच आहे आणि ते वॉच या ठिकाणी द्यायचं आहे. अप्रतिम खेळ तुषार तुझ्या माध्यमातून झाला. आपल्या संघाला विजय मिळवून देणारा आहे. 2 षटकार ठरले होते. करंच्यावर सगळी गादा फुटली असती कारण 4